आखाती देशातील युद्धामुळे मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये आयात होणाऱ्या सुकामेवा आणि इतर विदेशी वस्तूंवरती मोठा परिणाम झालाय। आवक कमी झाली आहे, त्यामुळे इराणी पिस्ता असेल किंवा पाईन नट्स, खजूर यासारख्या पदार्थांच्या किमती वाढलेल्या आहेत। पिस्ता, खजूर आणि इतर सुकामेव्याचे भाव वाढलेले आहेत। या संदर्भात अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, आपण पाहतोय अनेक विदेशी वस्तूंवरती युद्धाचा परिणाम आपल्याला बघायला मिळतोय। खास करून सुकामेवा, ड्रायफ्रुट्सचं मार्केट मोठ्या प्रमाणात आहे या ठिकाणी, त्याचे देखील भाव वधारलेले आहेत। आणखी कोणकोणत्या गोष्टींचे भाव वधारलेले आहेत, सविस्तर? नक्कीच आपण पाहतोय की आखाती देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्याचे थेट परिणाम सुकामेव्याचे जे दर आहेत त्याच्यावरती आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळत आहेत। आणि विशेष करून रमजानचा महिना आहे, यामध्ये खजूरला जास्त महत्त्व असतं, पण किमिया खजूर आपण पाहतोय जे थेट इराणहून या ठिकाणी मुंबईमध्ये येत असतात, त्यांचे जे दर आहेत ते या ठिकाणी वधारलेले आहेत। आधी जे 120 रुपयाला मिळायचे ते आता 200च्या घरात पोहोचलेले आहेत, त्यामुळे 80 रुपयांची वाढ यामध्ये झालेली आहे। त्यासोबतच अंजीर जे इराणहून येतात त्यांच्यामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। पाईन नट्स जे आधी 4000 रुपये किलो प्रति किलो मिळायचे ते आता 8000 रुपये प्रति किलो मिळायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहे ज्यामध्ये या ठिकाणी वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। आणि एकंदरीतच आपण पाहतोय की जे बदाम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा वाढ आहे। तिथे दुकानदार आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। कोणकोणते जे ड्रायफ्रूट्स आहे ज्याच्यामध्ये वाढ होताना आपल्याला आता पाहायला मिळते? अभी जो है ना ड्राई फ्रूट में ये कीमिया खजूर का थोड़ा बहुत रेट बढ़ा है, थोड़ा बहुत। जैसे 120 का पहले बेचता था, अभी 160 180 तक गया है रेट इसका। बाकी थोड़ा अंजीर का रेट बढ़ा है और बाकी वॉर चल रहा है उसकी वजह से नहीं, उसके वजह से उतना इफेक्ट नहीं पहुंचा है। जैसे पहले जैसे आया हुआ माल है स्टॉक में, उसने रेट बढ़ाया हुआ है, अभी तो नहीं मालूम। बाकी इसका रेट लगभग अभी थोड़ा धन्यवाद दिलेल्या या सर्व अपडेटसाठी। आखाती देशातील युद्धामुळे सुकामेवा आणि विदेशी वस्तूंवरती परिणाम झालेला आहे। किमिया खजूरचे रेट्स या ठिकाणी वाढलेले आहे। रमजानचा महिना चालू आहे आणि त्यामध्ये सुकामेव्याच्या किमती वाढलेल्या आहेत।